फायनली आज माझा हॉस्पिटलचा 5 दिवसाचा वनवास संपणार होता. त्या 12 वाजता दुपारी डिस्चार्ज होणार होता म्हणून मी वेळ बघत होतो. पण काही केल्या वेळ जात नव्हता. सगळे हॉस्पिटलमध्ये झोपले होते. पण मला काही केल्याशिवाय झोप येत नव्हती आणि हे बघा हिलासुद्धा झोप येत नव्हती कारण आज डिस्चार्ज होणार होता. त्यामुळे मी दुपारची वाट बघत होतो कधी 2 वाजता ते. पण वेळच जात नव्हता म्हणून काय करावं म्हणून मग मी पुस्तक आणलं होतं. म्हणून मग ओशो यांचं जीवन की खोज पुस्तक वाचत बसलो. म्हटलं त्यानिमित्ताने तरी वेळ जाईल. मग थोडं उजडलं. मग हातावरच्या सुईनिशी मी हॉस्पिटलच्या बाहेर पडलो कारण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आजोबा ॲडमिट होते. मग त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती म्हणून मग त्यांच्यासाठी चहा वगैरे घेतला आणि ज्या हॉस्पिटलमध्ये आजोबा ॲडमिट होते त्या ठिकाणी गेलो. त्यांना भेटलो, बोललो आणि मग म्हटलं आपली डिस्चार्जची प्रोसेस करून घ्यावी. त्यांनी हातावरची सुई काढली. त्यानंतर हात असा काही थोडा सुजलेला होता. पण म्हटलं ठीक आहे चला आता डिस्चार्ज झाला. ते खूप खुश होतं. फायनली सगळी प्रोसेस केली आणि मी डिस्चार्ज झाला. आणि मग मस्तपैकी म्हटलं एवढं काय सिरियस नव्हतं म्हणून मग गाडीच मी चालवत बार्शीतून गावाकडे निघालो. आणि गावाकडे जाण्याची ओढ खूप लागली होती की कधी असं वाटत होतं की गावाला जाईन आणि राहीन. म्हणून मग मीच गाडी चालवली आणि तुम्हाला माहिती आहे त्यात आपली गाडी CNG आहे आणि त्यात बूममध्ये पुण्यापेक्षा स्वस्त 84 रुपये किलोचा CNG होता. म्हणून मग फुल टाकी करून घेतली. खरं तर इथं खरंच खूप स्वस्त CNG भेटला आणि जसं जसं गाव जवळ येत होतं तसा तसा पाऊस देखील माझ्यासोबत येतो का काय असं वाटत होतं कारण भर उन्हाळ्यात पाऊस देखील पडत होता. खूप सुंदर असं वातावरण इथे झालं होतं. असं वाटतं की ती गावाकडे जाईल आणि त्या दुग्ध शर्करा योग म्हणजे साईडनी पाहिलं तर तेव्हा इंद्रधनुष्य देखील माझ्या स्वागताला आले का असं मला वाटत होतं. मग ते पाहत मी मस्तपैकी गावाकडे पोहोचलो आणि शेवटी गावाकडं उतरल्यानंतर असं वाटलं की हॉस्पिटलपेक्षा आपण इथे लवकर बरे होऊ. मी लवकर बरा होईलच तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून घ्या. धन्यवाद.